नमस्कार, मी गुलाबराव खंडागळे, तंत्र समन्वयक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, संभाजीनगर. संभाजीनगरमध्ये आपण जी शून्य मशागत तंत्रज्ञानाचा ध्यास घेतला आणि आज बरेच माझे शून्य मशागत लाभार्थी शेतकरी बंधूंनो यांना सर्वांना मी परत एकदा नमस्कार घालतो आणि शून्य मशागतीचं महती आज जाणून घेऊ. आपण जी 6 वर्षाची बेड चालू आहे आणि 6 वर्षामध्ये बेड मोडला नाही, तिथं मात्र आज परिस्थिती उत्तम झालेली आहे आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं. परंतु आज शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये नांगरणी बंद का करायची? पूर्वी बळीरामाच्या खांद्यावर नांगर होता आणि या नांगरामध्ये एक छोटा लाकडी नांगर होता आणि या लाकडी नांगराच्या साहाय्याने जमीन केली जायची आणि जमीन करून अन्नधान्य पूर्वीचा शेतकरी पिकवायचा आणि उदरनिर्वाह करायचा. पण याच्यामध्ये तुम्ही जाणून घ्या की 2 तासामध्ये शेतकरी थोडासा अंतर सोडत होता, लागलीच खेटून नांगर चालत नव्हता. तो बळीराम सुद्धा. आणि बळीराम मी लाकडी बघितलेला आहे, माझं वय 65 आहे. लाकडी नांगर मी चालवलेला आहे. लाकडी नांगर चालत असताना मध्ये थोडासा बेल्ट पट्टा सोडायचा, त्याला ढोल म्हणतो आपण. तो पट्टा सोडून परत पलटी करायचा. फक्त जमिनीमध्ये त्या ढोलच्या याच्यामध्ये पाणी मुरण्याकरता आणि थोडीशी जमीन भुसभुशीत करत होते. आणि छोटा नांगर होता, एक 3-4 इंचच लागायचा तो नांगर आणि तिकडे खांद्यावर आपण त्याला घेऊन जायचो. असा हा बळीराम नांगर लाकडी आज कालांतरानं आपण 2025 मध्ये आणि 2000 साधारण 72-73ला हा नांगर मी बघितलेला आहे. आणि 1972-73ला 71ला दुष्काळ पडला, 72ला मी 71ला कमी दुष्काळ होता, 72ला जास्त दुष्काळ जाणवला. या काळामध्ये तो नांगर मी स्वतः बघितलेला आहे. आणि आज 2025 मध्ये आपण जेव्हा जमिनीची नांगरणी करायला लागलो काही शेतकरी, तर एवढी मोठी नांगरणी, एवढा मोठा नांगर आलाय तो पलटी की खालची 9 ते 12 इंचापर्यंत जमीन वर आणतंय आणि वरची 5 सेंटीमीटर जमीन सुपीक कर्ब वर्गीय थोडीशी ते खाली घालवतो. म्हणजे नापीक थर वर येतो आणि वरचा थर खाली जातो. आणि सजीवांचे वाढे, जे काही जमिनीमध्ये सजीव आहे आणि सजीव बिलकुल उष्णतेना येणार तर सगळ्यांना मरून जातात आणि मग जीव बायोडायव्हर्सिटी जमिनीमध्ये राहत नाही, जैवविविधतामध्ये राहत नाही आणि जमीन नापीक होत जाते आणि पाणी धरून ठेवण्याची गती आणि जास्त स्कोरी म्हणजे खंगळणे हे आता अलीकडच्या झालं काय. तर हवामानामध्ये बदल काय झाले? अति पर्जन्यमान, अति उष्णता. मग अति उष्णतेमुळे जीवाणूमरण, अति वृष्टी, अति पाऊस, जमीन खंगाळणे असे प्रकार ह्या अति नांगरानं व्हायला लागले. त्यामुळे आपली जमीन आता म्हणजे खराब होत चालली, कर्बाचं प्रमाण कमी होत चाललं आणि इतकं कठीण उंबसला की जमिनीमध्ये पीक येत नाही. जमिनी नांगरणीचे खर्च वाढले, शेतकरी रोटावेटरची किंमत जास्त, नांगरणीची किंमत जास्त झाली आणि खोलवर नांगर जास्त झाल्यामुळे जमिनीमध्ये खंगाळण्याचं प्रमाण, नाले पडण्याचं प्रमाण जास्त झालं आणि सुपीकतेचा 5 सेंटीमीटरचा थर